मित्रांनो बघा, व्हिडिओची सुरुवात करण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो की मित्रांनो हा व्हिडिओ ना खरंच खूप जास्त इंटरेस्टिंग आहे आणि हा व्हिडिओ ना प्रत्येक पुरुषाने हा व्हिडिओ बघतला पाहिजे. कारण मित्रांनो आज ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे की मित्रांनो ज्या बायकांना आपण ना लाजाळू घाबरणाऱ्या असं समजतो की बायकांना ना जास्त लाज असते, बायकांना जास्त लाजाळू जास्त घाबरणाऱ्या बायका असतात, तर त्याच बायकांना आपापसात बोलताना जेव्हा बायकांना आपल्या मैत्रिणींसोबत जेव्हा त्या गप्पा मारतात तेव्हा त्याच बायकांना ज्यांना आपण घाबरणाऱ्या लाजाळू असं समजतो तर त्याच बायकांना आपापसात किती घाणेरड्या, किती चावट, किती अश्लील गप्पा मारतात त्याबद्दल ना आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तरपणे सर्व सांगणार आहे. म्हणजे ज्या बायकांना ना आपण घाबरणाऱ्या लाजाळू असं समजतो तर त्या बायकांना किती बेशरम, किती म्हणजे निर्लज्ज त्या बायका असतात आणि त्या बायकांना आपापसात बोलताना किती घाणेरड्या, किती चावट गप्पा आपापसात मारतात त्याच्याबद्दल ना आज तुम्हाला समजणार आहे. आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर ना तुम्ही असं बोलाल की अरे ह्यापेक्षा तर म्हणजे चांगले ना आपण आहोत, म्हणजे पुरुष ना बायकांपेक्षा कितीतरी पटीने चांगले असतात. पण फक्त फरक काय असतो की पुरुष ना ओपनमध्ये पुरुष काय पण बोलतो आणि बायकांना सर्व लोकांसमोर असं दाखवतात की शी बाई मला लाज वाटते, मी घाबरते असं बायका दाखवतात. पण त्याच बायकांना जेव्हा आपल्या मैत्रिणींसोबत जेव्हा त्या बसतात तेव्हा त्या किती बेशरम, किती चावट गप्पा त्या मारतात त्याबद्दल आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व समजणार आहे. तर त्यासाठी ना हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. तर चला सुरुवात करूया आजच्या या धमाकेदार व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जो पहिला पॉइंट आहे, जो पहिला मुद्दा आहे, तर तो पहिला मुद्दा असा आहे मित्रांनो की मित्रांनो लग्नाच्या अगोदरचे मजेशीर किस्से. काय बोललो मी? लग्नाच्या अगोदरचे मजेशीर किस्से. आता बघा मित्रांनो, तुम्हाला ना कदाचित तुम्हाला खोटं वाटेल पण मित्रांनो बायकांना जेव्हा पण आपापसात म्हणजे बोलतात, जेव्हा त्या ना आपल्या मैत्रिणींसोबत जेव्हा त्या गप्पा मारतात तेव्हा बोलताना ना त्या म्हणजे आपल्या लग्ना अगोदरचं जे आयुष्य असतं ना तर त्याच्याबद्दल पण खूप चावट गप्पा मारतात. जसं की फॉर एक्झाम्पल की काय ग तुझे लग्ना अगोदर किती बॉयफ्रेंड तुझे होते, तू लग्ना अगोदर ना किती लोकांकडून तू ठोकून घेतलं आहेस, लग्ना अगोदर ना तू कधी सेक्स केला आहेस का, तुझा बॉयफ्रेंड कसा होता, तुझ्या बॉयफ्रेंडचा किती मोठा होता, मग म्हणजे आत्ता ना म्हणजे तुझा नवरा जास्त चांगला आहे की तुझा बॉयफ्रेंड जास्त चांगला होता, सेक्समध्ये ना तुला जास्त बॉयफ्रेंड जास्त मजा देत होता की आता तुझा नवरा त्या बॉयफ्रेंडपेक्षा तुला आता मजा देतो. म्हणजे असं मित्रांनो ना लग्नाच्या अगोदरचे किस्से बायकांना आपापसात बोलताना त्या डिस्कस करतात. म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल पण मित्रांनो बायकांना आपल्या लग्ना अगोदरच्या ज्या आठवणी असतात, म्हणजे ज्या आठवणींना त्यांनी आपल्या बॉयफ्रेंडसोबत घालवलेल्या असतात आणि त्या आठवणींना त्यांनी आपल्या मनामध्ये दाबून ठेवलेल्या असतात आणि त्या कोणाला कधी सांगत नाही. तर मित्रांनो त्या आठवणींना म्हणजे त्या आपापसात बसल्यावर एकमेकींसोबत त्या बोलतात मित्रांनो. आणि मित्रांनो तेव्हा ना बायका कसली लाज लज्जा अजिबात बाळगत नाही. उलट मित्रांनो बायकांना आपापसात बोलताना बिंदास बोलतात की म्हणजे लग्ना अगोदर ना मी म्हणजे 2-3 म्हणजे मुलांकडून मी ठोकून घेतलं होतं. म्हणजे माझा आत्ताचा नवरा आहे ना तो एकदम लल्लू आहे, माझे जे अगोदरचे बॉयफ्रेंड जे होते ना त्यांचा किती मोठा होता, ते मला किती मजा देत होते, आत्ता माझा नवरा ना एकदम पांडू आहे, असं पण मित्रांनो बायका बोलतात. तुम्हाला खोटं वाटेल पण मित्रांनो जे खरं आहे ते खरं आहे. तर मित्रांनो हा ना पहिला मुद्दा आहे. आता त्याच्यानंतर जो दुसरा मुद्दा आहे तर तो दुसरा मुद्दा ना असा आहे मित्रांनो की मित्रांनो नवऱ्याची साईज आणि नवऱ्याचा स्टॅमिना. काय बोललो मी? नवऱ्याची साईज आणि नवऱ्याचा स्टॅमिना. आता बघा मित्रांनो ज्या बायकांना आपण लाजाळू घाबरणाऱ्या असं समजतो की बायकांच्या मध्ये ना खूप जास्त लाज असते, बायका कधी ना घाणेरड्या गोष्टी त्या बोलत नाही, बायकांना जास्त म्हणजे घाबरतात. तर मित्रांनो तुम्हाला ना खोटं वाटेल पण मित्रांनो त्याच बायकांना जेव्हा आपल्या जिवलग मैत्रिणींसोबत जेव्हा त्या गप्पा मारतात ना तेव्हा म्हणजे त्या आपापसात बोलताना आपापल्या नवऱ्याची साईज आणि आपापल्या नवऱ्याचा स्टॅमिना त्या डिस्कस करतात. म्हणजे फॉर
फॉर एक्झाम्पल एखादी बाई ना एखाद्या बाईला विचारते की काय ग तुझ्या नवऱ्याचा किती मोठा आहे, तुझा नवरा किती वेळ तो टिकतो. आणि मित्रांनो असं बोलताना ना कधी कधी बायका म्हणजे जोक पण मारतात की म्हणजे माझा जो नवरा आहे ना त्याचं एकदम म्हणजे छोटं आहे, म्हणजे अगदी जी तोंडली असते ना तोंडली म्हणजे त्या तोंडलीप्रमाणे माझ्या नवऱ्याचं आहे आणि किती वेळ टिकतो असं तू काय विचारतेस ग, म्हणजे माझा नवरा ना माझ्यावर चढला की 2 मिनिटामध्ये त्याचं फुस होतं. असं पण मित्रांनो बायकांना आपापसात बोलताना घाणेरड्या भाषेमध्ये त्या चर्चा करतात. पण मित्रांनो तुम्हाला खोटं वाटेल, कारण मित्रांनो आपण बायकांना ना असं समजतो की बायका लाजाळू असतात, बायका घाबरतात, बायकांना लाज वाटते. पण मित्रांनो ते सर्व ना जे नाटक असतं ते बायका आपल्यासमोर करतात. बायका जेव्हा पण ना आपल्या मैत्रिणींसोबत जेव्हा त्या गप्पा मारतात ना तेव्हा त्यांची म्हणजे असली अवतार, तेव्हा त्यांचं खरं सत्य म्हणजे तिथे दिसून येतं. तेव्हा बायकांना अजिबात लाज लज्जा त्या बाळगत नाही आणि त्या बिंदास ना आपल्या मैत्रिणींसोबत त्या गप्पा मारतात मित्रांनो. तर मित्रांनो हा ना दुसरा मुद्दा आहे. आता त्याच्यानंतर जो तिसरा मुद्दा आहे तर तो तिसरा मुद्दा असा आहे मित्रांनो की मित्रांनो परपुरुषाबद्दल चर्चा करणं. काय बोललो मी? परपुरुषाबद्दल चर्चा करणं. आता बघा मित्रांनो ज्या बायकांना ना आपण लाजाळू घाबरणाऱ्या असं समजतो तर त्याच बायकांना जेव्हा आपल्या मैत्रिणींसोबत जेव्हा त्या गप्पा मारतात ना तेव्हा ते गप्पा मारताना ना आता सध्या लग्नानंतर नवऱ्याच्या व्यतिरिक्त त्यांना कोणता पुरुष त्यांना आवडतो तर त्याच्याबद्दल पण ना त्या बायका आपापसात चर्चा करतात. जसं की फॉर एक्झाम्पल एखादी बाई ना एखाद्या बाईला बोलते की म्हणजे अगं माझा दीर आहे ना तर माझा दीर एकदम मस्त दिसतो, तो मला ना खूप जास्त आवडतो, माझा नवरा ना माझ्या दीराच्या समोर एकदम लल्लू आहे, माझा दीर ना एकदम भारी आहे. एकदा तर मी ना माझ्या दीराला कपडे बदलताना बघितलं, त्याला असं बघून ना माझं तर पाणीच सुटलं. असं बायकांना आपापसात बोलतात मित्रांनो. आणि मित्रांनो कधी कधी एखादी बाई ना असं पण बोलते की म्हणजे अगं माझा पुतण्या आहे ना तर माझा पुतण्या मला खूप जास्त आवडतो, माझा पुतण्या ना माझ्यावर लाईन मारायचा प्रयत्न करत आहे पण मीच त्याला भाव देत नाही, म्हणजे जर मी त्याला भाव दिला ना म्हणजे तर माझा पुतण्या माझ्याशी सेट होईल. असं पण बायका बोलतात मित्रांनो. तुम्हाला खोटं वाटेल पण मित्रांनो बायकांना लग्नानंतर पण आपल्या नवऱ्याच्या व्यतिरिक्त त्यांना कोणता पुरुष आवडतो आणि त्यांना कोणत्या पुरुषासोबत झोपायची इच्छा आहे तर मित्रांनो ते पण डिस्कशन ना बायका आपापसात बसल्यावर आपल्या मैत्रिणींसोबत ते करतात मित्रांनो. आणि आपल्याला वाटतं की बायकांना लाजाळू आहेत, बायका घाबरतात, बायकांना लाज वाटते, बायका म्हणजे एकदम ना म्हणजे काकूबाई असतात. तर मित्रांनो असं काही नसतं. उलट मित्रांनो पुरुषांपेक्षा ना बायका बेशरम असतात मित्रांनो. म्हणजे मित्रांनो फक्त काय असतं की बायका कधी समोरासमोर असं दाखवत नाही, पण जेव्हा ते आपापसात बसतात ना तेव्हा त्यांचा खरा चेहरा तिथे दिसून येतो मित्रांनो. तर मित्रांनो आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव्ह यू सो मच ऑल ऑफ यू.